आता हा एक प्रश्न दिलेला आहे, जो परीक्षेला एका मार्काला विचारला जातो. खालील वर्ग समीकरणाची सामान्य रूपाशी तुलना करून ए बी सी च्या किमती लिहा. म्हणजे जे आपल्याला वर्ग समीकरण दिलं आहे, या वर्ग समीकरणाची तुलना सामान्य रूपासोबत करून ए बी सी याच्या किमती आपल्याला लिहायच्या म्हणजे ठरवायच्या. ठीक आहे. तर वर्ग समीकरणाला काय करायचं, हे सामान्य रूपात दिलंय का तर नाही. तर आता काय करायचं, सामान्य रूपामध्ये याला लिहून घ्यायचं. तर वर्ग समीकरण आपण पहिल्यांदा लिहून टाकूया. 2m² बरोबर 5m - 5. जे प्रश्नामध्ये दिलं होतं ते आपण लिहून टाकलं. आता याला सामान्य रूपामध्ये आपण आणूया. तर सामान्य रूपात आणूया आपण, तर 2m² जसा जसा लिहून टाकूया, कारण ते आपल्या ठिकाणी आहेतच. 2m². पण हे 5m आणि -5 हे दुसऱ्या बाजूला गेले आहे. त्या दोघांना उचलून जी डावी बाजू आहे त्या डाव्या बाजूला आणायचं. मग 5m चिन्ह अधिक आहे, इकडे आणताना वजा होऊन जाणार, म्हणजे -5m. तसेच जे -5 आहे, ह्या -5 जेव्हा आपण दुसऱ्या बाजूकडून जर या बाजूला आपण आणणार, म्हणजे उजव्या बाजूकडून डाव्या बाजूला, तर वजाचं काय होईल, अधिक होईल. अधिक पुढे बरोबर 0. तर या रीतीने आपण पक्षांतर करून या दिलेल्या वर्ग समीकरणाला आपण सामान्य रूपामध्ये आपण आणलं. आता या वर्ग समीकरण तुलना जी आहे आपल्याला सामान्य रूपासून करायची. या वर्ग समीकरणाची या वर्ग समीकरणाची तुलना तुलना सामान्य रूपाशी करून. आता सामान्य रूप कोणतं आहे, तर ax² अधिक bx अधिक c बरोबर 0. या सामान्य रूपाशी करून. ठीक आहे. आता सामान्य रूपाची तुलना करून आपल्याला काय करायचं आहे, तर ए बी सी यांच्या किमती लिहायच्या. तर ए ची किंमत कोणती होईल, हा बघा ए आहे, म्हणजे हा चलाचा एक्सचा सहगुणक आहे. मग या ठिकाणी या समीकरणामध्ये चल कोणता, यम आहे. मग यमचा सहगुणक 2 आहे. म्हणजे बघा, दोनच्या ठिकाणी जर पाहिलं तर आपल्याला 2 दिसते. म्हणजे एच्या ठिकाणी आपण जर पाहिलं 2 दिसते, म्हणजे याची किंमत होईल 2. मग बी ची किंमत बघायची त्याचप्रमाणे, त्यासारखी. तर जो बी आहे हा एक्सचा सहगुणक, म्हणजे इथे पण चल आहे यम. यमचा सहगुणक आहे -5. म्हणजे बीच्या ठिकाणी आपल्याला दिसते -5. याचा अर्थ की बी ची किंमत आहे -5. ठीक आहे. त्यानंतर सी ची किंमत कोणती असेल, तर सी च्या ठिकाणी दिसते आपल्याला 5. म्हणजे सी ची किंमत यायला पाहिजे 5. अशा रीतीने आपल्याला ए बी आणि सी च्या किमती ठरवाव्या लागतात. वाटल्यास आपण याला चौकट पण करू शकतो या प्रकारे. ठीक आहे. चालेल. अशा रीती आपल्याला उदाहरण सोडवावं लागते.